मिलिंद प्रश्न यामध्ये भगवान बुद्धांना देवाधिदेव अशी ही उपमा दिलेली आहे आणि या पुस्तकाचा हा चॅप्टरच उपमा कथा प्रश्न आहे. खंड 6 प्रकरण पहिले. बघा, आज आपण 38व्या बुद्धविहार भ्रमणाला देखील हा सुविचार टाकलेला आहे. औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद कॉलेज जेव्हा बांधलं तर तिथे एक पाटी लावलेली आहे की विद्यार्थी असावा तर मिलिंदसारखा आणि शिक्षक असावा तर भंते नागसेनप्रमाणे. आणि या पाटीत खूप छान एक अभ्यास आहे. मिलिंद फार हुशार, म्हणजे वेल कॉन्फिडेंट, स्वतःला तो खूप कॉन्फिडेंट, म्हणजे खूप ज्ञानी समजायचा आणि प्रत्येक वेळी तो अनेकांना टार्गेट करायचा की त्याच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही. पण भंते नागसेन यांनी चॅलेंज स्वीकारलं. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं. किती ग्रेट. आणि मिलिंद प्रश्न हे थोडक्यात तेच आहे की एक प्रश्न विचारतोय मिलिंद, उत्तर देतात आपले भंते नागसेन. तर पहा, यात हार कोणाची आहे, जीत कोणाची आहे. आणि अतिशय सुंदर असं हे पुस्तक, आणि आपण याला ग्रंथच म्हणायला पाहिजे खरं तर, ज्ञानात भर पडणार आहे. आणि हे छोटे छोटे बघा ना, इथे कोणाचे काय आणि किती गुण आपण घेतले पाहिजेत आणि जीवन जगण्यासाठी किती सुंदर आहे. फार उत्सुकता आहे मलाही हे वाचण्याची, परंतु जसा वेळ मिळेल तसा आपण वाचन करणार आहोत. तुम्हीही विहारात साप्ताहिक वंदनेसाठी जेव्हा एकत्र येता तर यामध्ये एक एक चॅप्टर असं तुम्हीही वाचत चला. आपल्याकडे धम्माचा महासागर खूप प्रचंड आहे. आपण मोत्यांप्रमाणे एक एक कण वेचूयात. ऑल दी बेस्ट. नमो बुद्धाय. जय भीम.